ज्या वेळेला अशा पद्धतीची फणसाची भाजी बनवणार ना, घरचेच नाही तर बाहेरचेही तुम्हाला हमखास विचारणारच, आज घरी मटणाचं बेत आहे वाटतं हां? आणि हां, 100% विचारणारच ते. कारण की ही भाजी बनवत असताना घरात जो सुगंध असा दरवळतो ना, की प्रत्येकाला वाटणारच की घरात मटण शिजतच आहे बा म्हणून. मग काय, चला तर पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला इथे वाटणाची अशी तयारी करून घेऊया. याकरता मी इथे 10 ते 12 असे सुक्या नारळाचे असे काप करून घेतलेले होते. त्याला तांबूस रंगावरती होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, मूठभर कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं आणि 2 मीडियम आकाराचे कांदे, ज्याला की मी स्लाइस्ड करून घेतले आणि त्यानंतर छान तांबूस रंगावरती असे तळून घेतलेले आहेत. गरम मसाल्यामध्ये इथे मी वापरते आहे एक मोठी वेलची आणि एक छोटासा असा ना कलमीचा तुकडा. सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्याला घालून थोडंसंच पाणी टाकून छान याचं असं फाईन असं वाटण असं बनवून घेतलं आहे. इथे 250 ग्राम एवढा मी फणस घेतलेला आहे. फणस अशा पद्धतीनेच आपल्याला चिरून घ्यायचं आहे. खूप बारीक बारीक याचे काप करायचे नाही आहेत, नाही तर तो चुरा फणस भाजीमध्ये अजिबातही चांगला लागत नाही. फणस कसा निवडायचा, त्यानंतर त्याला कसं चिरायचं, हे सगळं डिटेल मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेच. आता आपण भाजी करायला घेऊया. इथे ज्या तेलामध्ये मी कांदा आणि खोबरं हे तळून घेतलेलं होतं, त्याच तेलामध्ये सुरुवातीला इथे आता आपल्याला काय करायचं आहे ना, हा फणस जो आहे थोडा थोडा यामध्ये टाकून ना नीट असा छान तळून घ्यायचा आहे. तळलेल्या फणसाची भाजी खरंच एकदा ट्राय करून बघा. आणि ज्या पद्धतीचं वाटण आपण यामध्ये बनवलेलं आहे, खरंच ज्या वेळेला भाजी शिजवाल ना, त्यावेळेला हमखास लोक विचारतील, आज मटणाचा बेत आहे वाटतं म्हणून घरी. बघा, अशा पद्धतीने छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला फणस जो आहे नीट असा तळून घ्यायचा आहे. बरं, याआधी देखील ना मी तुमच्याबरोबर बऱ्याचशा अशा भाजीच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, ज्या की तुम्हाला प्रचंड अशा आवडलेल्या आहेत आणि ज्यामध्ये भरपूर असा प्रतिसाद तुमचा मिळालेला आहे. बरं, आता अशाच पद्धतीने उरलेला फणस देखील इथे आपण नीट असा तळून घेऊया. बरं, इथे बघा सगळा फणस जो आहे नीट असा तळून झालेला आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. काय केलं आहे ना, की जे आपण फणस तळलेलं जे तेल होतं, मी एका कुकरमध्ये ओतून घेतलेलं आहे. जवळपास 4 ते 5 टेबलस्पून इथे असं तेल आहे. तेल नीट असं गरम झालं की आपण जे वाटण बनवून ठेवलेलं होतं ना, ते संपूर्ण वाटण यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. बरं, तुम्हाला हवं ना तर ही भाजी जी आहे डायरेक्ट तुम्ही पातेल्यामध्ये देखील बनवू शकता. पण ज्या पद्धतीने मी कुकरमध्ये शिजवायची जी पद्धत दाखवत असते प्रत्येक भाजी, कोणीही असं ओळखू शकत नाही की आपण ही भाजी कुकरमध्ये शिजवली. सगळं वाटण मंद आचेवरती 4 ते 5 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये मग चवीपुरती एवढं मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे तिखट, 1 चमचा धणेपूड, हे सगळं टाकून नीट पुन्हा असं आपल्याला नीट असं परतून घ्यायचं आहे. मसाला जो आहे सगळा हा नीट असं परतून झाला ना, की भाजीला खूप छान अशी चव येते. बघा, थोडंसं यामध्ये मी पाणी टाकते आहे. मसाल्याच्या पॉटमध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं होतं, ते पाणी थोडं यामध्ये टाकते आहे. पुन्हा हे सगळं छान असं नीट असं परतून घेऊया. साईडमधनं नीट असं तेल सुटेस्तोवर एखाद मिनटं याला होऊ दिलं. पुन्हा याला साईडमधनं असं छान असं तेल सुटलेलं आहे. मसाल्याच्या पॉटमध्ये पुन्हा थोडंसं असं पाणी उरलेलंच होतं, ते पाणी पुन्हा यामध्ये घातलं. पुन्हा सगळं नीट असं मिक्स केलं. पुन्हा 2 मिनटं मंद आचेवरती हा मसाला जो आहे तेल सुटेस तर छान असा परतून घेऊया. बघा, रंग काय सुरेख असा आला आणि याचा जो घरभर असा सुवास जो असा दरवळतो आहे ना, खूप अल्टिमेट असा सुवास याचा येतो आहे. नीट असा छान असा मसाला असा परतून झाला, साईडने तेल असं सगळं सुटलं की यामध्ये आता तळलेला जो फणस आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि नीट इथे आपण आता मिक्स करून घेऊया. इथे बघा, आता नीट असं मिक्स करून झालं की यावरती एक झाकणी झाकायची, त्यावरती पाणी थोडंसं सोडायचं आणि याला ना आपण आता मंद आचेवरती नीट असं ना 4 ते 5 मिनटं असं होऊ देऊया. असं केल्याने होणार काय ना, की भाजी जी आहे नीट अशी तेलामध्ये मसाल्यामध्ये छान अशी मुरेल आहे. अधामधात जर एखादी तुम्हाला असं वाटलं की भाजी खालून अशी लागते म्हणून झाकणी काढायची, भाजीला अलगद असं नीट असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं की भाजी खालून अशी लागते आहे, तर ताटलीवरचं अगदी किंचित पाणी टाकायचं, नाही तर टाकायचं नाही लगेच. पुन्हा झाकणी झाकायची, पुन्हा याला असंच होऊ द्यायचं, पुन्हा झाकणी काढायची, पुन्हा याला नीट असं मिक्स करून इथे आपल्याला घ्यायचं आहे. आता कढईमध्ये बनवत असाल तर ह्याच सेम प्रोसेसनी तुम्हाला नीट अशी भाजी जी आहे कढईमध्ये शिजवून घ्यायची आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल आहे की फणस तळून घेतलेलं आहे, यामध्ये पुन्हा 4-5 मिनटं अशी मुरवत ठेवते आहे, तर भाजी किती ओव्हरकुक्ड होणार म्हणून. पण असं अजिबातही होत नाही. आणि म्हणूनच मी इथे म्हटलं ना, की भाजी जर योग्य पद्धतीने जर कुकरमध्ये शिजवली तर कोणीही ओळखू शकत नाही की ही भाजी कुकरमध्ये तुम्ही बनवली आहे म्हणून.
4 ते 5 मिनिटं इथे आता झालेले आहेत. भाजी नीट अशी मुरलेली आहे तेलामध्ये. आता काय ना, की ही भाजी जी आहे यामध्ये ना खूप असं पाणी टाकलं जात नाही. जराशी अशी लटपटी म्हणजेच की थवथवी अशी भाजी पाहिजे असते. त्यामुळे खूप याला रस्सा असा करायचा नाही. जवळपास 1 कपभर मी इथे गरम पाणी असं टाकलेलं आहे. नीट असं मिक्स करायचं. 1 चमचाभर असा काळा मसाला यावरती भुरकायचा. याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे काळ्या मसाल्याची. नीट पुन्हा असं मिक्स करून त्यानंतर घ्यायचं. कुकरचं झाकण बंद करायचं आणि फक्त 1 शिट्टी इथे आपल्याला काढून घ्यायची आहे. 1 शिट्टी झाली की लगेच असा गॅस बंद करून घ्यायचा. 1 शिट्टीनंतर गॅस मंद वगैरे असं अजिबातही करायचं नाही आहे. फक्त एका शिट्टीमध्ये अगदी परफेक्ट अशी भाजी जी आहे नीट अशी शिजून जाईल आहे. इथे आता कुकरची शिट्टी झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करून मी कुकर पूर्णपणे असा थंड होऊ दिलेला आहे. वाफ देखील निघालेली आहे याची. आणि बघा कुकर खोलल्यानंतर भाजी बघा अगदी परफेक्ट अशी थवथवी छान अशी भाजी झालेली आहे मस्तपैकी. आणि बघा ओव्हर कुक्ड अजिबातही अशी झालेली नाही आहे. अगदी परफेक्ट अशी ही भाजी जी आहे शिजलेली आहे. भाजीमध्ये जर खूप पाणी घालाल ना अगदी पचपचीत ती भाजी होईल आहे आणि त्याला चव अशी अजिबातही लागणार नाही. अगदी अशाच पद्धतीने ह्याच वाटणातली भाजी एकदा खरंच बनवून बघा. आणि हां, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत. आणि हां, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.